हॅलो नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2024 संदर्भात सर्व तुमचे डाउट्स क्लिअर करणार आहे। सर्व गोष्टी मित्रांनो खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। आणि जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। कारण की मित्रांनो, आपण युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो, त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, पोलीस भरती 2024 ग्राउंडचा कट ऑफ किती लागेल याच्याविषयी सर्वात प्रथम आपण माहिती पाहणार आहोत। तर बघा, मुंबई पोलीसचा जर ग्राउंडचा आपण कट ऑफचा अंदाज काढला तर एक्सपेक्टेड ग्राउंड कट ऑफ मित्रांनो या रेंज मध्ये लागू शकतो। या ठिकाणी बघू शकता एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरीचा कट ऑफ, त्याच्यानंतर व्हीजे कॅटेगरीचा कट ऑफ, एनटीबीचा कट ऑफ किती लागू शकतो बघा, एनटीसी कॅटेगरीचा कट ऑफ, एनटीडी कॅटेगरीचा कट ऑफ, एसपीसी कॅटेगरीचा कट ऑफ, ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ आणि ओपन कॅटेगरीचा कट ऑफ। तर बघा, या रेंज मध्ये कट ऑफ लागू शकतो। या ठिकाणी बघा, जनरल, वुमन, स्पोर्ट्स, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थवेक अफेक्टेड, एक्स सर्व्हिसमॅन, पार्ट टाइम, पोलीस चाइल्ड, होम चाइल्ड, अनाथ, सर्वांचा कट ऑफ आपण या ठिकाणी सांगितलं आहे। या रेंज मध्ये मित्रांनो तुमचा कट ऑफ जाऊ शकतो पोलीस भरती 2024 चा। ठीक आहे, आता बघा, पोलीस भरती 2024 मध्ये एकूण जागा किती आहेत तर 17,000 प्लस आहेत। एकूण अर्ज आलेले आहेत 17 लाख प्लस। वयोमर्यादा बघा 18 ते 28 वर्ष आहे। आरक्षित प्रवर्ग 18 ते 33 वर्ष। शैक्षणिक पात्रता बघा, पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई एसआरपीएफ अँड कारागृह शिपाई इयत्ता 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि पोलीस बॅट्समन साठी 10वी उत्तीर्ण। शारीरिक पात्रता बघा, तुमचे 3 इव्हेंट असणार आहेत याच्यामध्ये मित्रांनो। पुरुष उंची बघा 165 सेंटीमीटर असावी, महिलांची उंची 155 सेंटीमीटर, छाती पुरुषांची न फुगवता 79 सेंटीपेक्षा कमी नसावी। धावणे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी 1600 मीटर धावणे, 100 मीटर पुरुषांना आणि गोळाफेक 7 एवढा किलोचा गोळा असणार आहे। महिलांचा बघा 800 मीटर आहे, 20 गुण असतील महिलांना, 100 मीटरला 15 गुण आणि महिलांना गोळाफेकला 15 गुण, 4 किलोचा गोळा असेल महिलांचा। लेखी परीक्षेचं बघा कसं असणार आहे, जवळपास 4 विषय आहेत, गणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान। तर याच्यामध्ये 25 प्रश्न, 25 गुण प्रत्येक विषयाला, टोटल 100 प्रश्न, 100 गुण असणार आहे। तर पोलीस भरती 2024 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि आता बघा, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही अपडेट शेअर केलेली आहे। याच्यामध्ये थोडी महत्त्वाची माहिती आहे आणि तुमचं ग्राउंड किंवा तुमची पोलीस भरती 2024 ची प्रक्रिया कधीपासून सुरू होऊ शकते याच्याविषयी सुद्धा अपडेट देणार आहे। तर बघा, महाराष्ट्र पोलीस दलात 17,471 पदांसाठी भरती होत आहे। 17,76,000 युवक युवतींनी या भरतीसाठी अर्ज केला आहे। यामध्ये अभियंते, डॉक्टर, बीटेक आणि एमबीए ची पदवी मिळवणारे सुद्धा आहेत। उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल 41% जास्त आहे। पोलीस महासंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीतून हा तपशील समोर आलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, राज्यभरातून 17,76,000 युवक युवतींचे अर्ज प्राप्त झाले। त्यात पदवीधर आणि पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेतलेल्यांची संख्या 41% जास्त आहे। यात अभियंते, डॉक्टर, एमबीए, एलएलबी, एमपीएससी, बीटेक, बीबीए चे शिक्षण घेतलेले उच्च शिक्षितांचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे। वाढती बेरोजगारी, वाढता उच्च शिक्षकांचा टक्का आणि शासकीय नोकरीच्या आकर्षणामुळे हा टक्का वाढला आहे। तर बघा, अर्ज शुल्कात दिलासा, शासकीय नोकरीच्या शुल्काची रक्कम जवळपास 1,000 रुपये असते, मात्र पोलीस विभागाने थोडा दिलासा दिला आहे। खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये तर मागास प्रवर्गासाठी 350 रुपये शुल्क आहे। अर्जाच्या शुल्कातून अंदाजे 71.4 कोटी रुपये शासनाकडे जमा झालेले आहेत। तर आता तुमची भरती प्रक्रिया कधी सुरू होऊ शकते त्याच्याविषयी अपडेट बघा। तर बघा, 15 एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची तारीख होती। मे अखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल। सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे, त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल। ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून ऑक्टोबर अखेर निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, 17,471 रिक्त जागांसाठी राज्यभरातून 17,76,256 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत। आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्यात येईल अशी माहिती दिलेली आहे। राजकुमार वटकर, अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षक व खास पथके, मुंबई यांनी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर यामध्ये बघा, ही न्यूजपेपर मधली न्यूज आहे। भरती प्रक्रिया मे अखेर, 15 एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती। मे अखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल। सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे, त्यानंतर लेखी परीक्षा
घेण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून ऑक्टोबर अखेर निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, या रेंजमध्ये तुमची भरती प्रक्रियेची प्रोसेस या प्रकारे होणार आहे. या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला जर काही डाऊट वाटला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आणि आपण मित्रांनो सर्व जिल्ह्यांचे कट ऑफ वरती व्हिडिओज घेऊन येणार आहोत की कोणत्या जिल्ह्याचं पोलीस भरती 2024चं मेरिट किती लागू शकतं याच्याविषयी मित्रांनो सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद.